वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरातील पोस्ट ऑफिस परिसरात सोमवारी सकाळी सुमारे 8 वाजता वर्दळीच्या ठिकाणी एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली। यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मृत महिलेचे नाव पुष्पलता वाघ असे असून तिचा खून तिचाच पती विठ्ठल वाघ याने केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चरित्र्यावर संशय घेत पती पत्नीमध्ये नेहमीच वाद होते। या वादातूनच आरोपी पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करत तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला। विशेष म्हणजे ही घटना भर रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी विठ्ठल वाघ याला अटक केली। त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। पोलीस निरीक्षक राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे पूर्ण मालेगाव शहरातच नव्हे तर वाशिम जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। डिजिटल महाभूमीसाठी दिनेश पटाडे, वाशिम। आज दिनांक 27/4/2026 रोजी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की एक महिला पोस्ट ऑफिससमोर मृत अवस्थेत पडलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही सदर घटनास्थळी गेलो। मृतकची पाहणी केली असता सदरची मृतक हिचे नाव पुष्पलता वाघ असल्याचे निष्पन्न झाले। त्यामध्ये तिचा खून हा तिचा पती विठ्ठल वाघ यानेच केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। म्हणजे जे हत्या झालेली आहे ते कारण काय असेल समजले? संशयावरून अनैतिक संबंधाची किनारे अनैतिक संबंध संशय यावरून हत्या झाल्याचे निष्पन्न होत आहे।